श्री स्वामी समर्थ मंडळी. जी स्त्री रात्री पतीजवळ झोपत नाही तिने कान उघडून लक्ष देऊन ऐकावे, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे आणि महत्त्वाचा सुद्धा असणार आहे. आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सामाजिकदृष्ट्या विचार करता हा विषय खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे, जी स्त्री रात्री आपल्या पतीसोबत शयनकक्षात अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही किंवा पतीसोबत झोपत नाही, त्यांना नंतर पश्चाताप करावा का लागतो? तर असे का होते? सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते, पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे, नाहीतर पत्नीला कोणत्या यातनांचा त्रास सहन करावा लागतो. खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का? ते खूप गरजेचे आहे का? आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होते? मित्रांनो, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये भगवान शिव नारद मुनींना एका कथा सांगतात. यानुसार पती पत्नी एकत्र का झोपले पाहिजे यानुसार सविस्तर माहिती आहे. तुम्हाला एका कथेद्वारे समजावून सांगणार आहे. तसेच मनुष्याच्या 3 प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील पाहणार आहोत. या अशा चुका आहेत ज्या मनुष्य स्वतः जाणून बुजून करतो आणि त्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागतात. म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ 2 विषयावर आधारित आहे. फक्त एक विनंती आहे की व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. जी कथा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवण्यासाठी घेऊन आलो आहोत ती नीट लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्रद्धेने जय श्री राधे कृष्ण तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. प्रिय दर्शक हो, ही एक वेळची गोष्ट आहे. देवर्षी नारद भगवान नारायण यांचा जप करत पृथ्वीच्या लोकात भ्रमण करत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस स्त्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जात आहे. देवर्षी नारद त्या माणसाला पाहून खूप आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपल्या घरात गाढ झोपलेले असतात, तेव्हा हा माणूस रात्री जंगलाकडे का जात आहे? असा विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले. तो माणूस वेगाने पुढे जात होता आणि देवर्षी नारद आकाशमार्गाने त्यांचा पाठलाग करत होते. मित्रांनो, काही वेळाने तो माणूस एका झोपडीजवळ पोहोचतो, जिथे एक अतिशय सुंदर देखणी स्त्री एका झोपडीच्या बाहेर उभी असते. दिसायला अतिशय सुंदर होती. जेव्हा तिने त्या तरुण माणसाला येताना पाहिले, ती म्हणू लागली, या, मी खूप वेळपासून तुमची वाट पाहत होते. तुम्ही खूप वेळ केलात. तरुण माणूस उत्तर देतो, हे प्रिये, आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला. तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला. तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी आधी आले. त्या दोघांचे बोलणे ऐकत जाऊन आयुष्याचा खरा आनंद घेऊ या, ते बोलू लागले. ते दोघे झोपडीत गेले. इकडे देवर्षी नारद विचार करू लागले, पृथ्वी लोकांतील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत, तरीही आपल्या जीवनसाथीचा असे विश्वासघात करून परक्या स्त्रीबरोबर संबंध ठेवतात. त्यांना लाज वाटत नाही का? त्यांना या कृतीची जरा देखील भीती वाटत नाही का की आपली पत्नी सोबत विश्वासघात करणे किती मोठं पाप आहे? हा सर्व प्रकार पाहून देवर्षी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी देवर्षी नारायण करत कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले. काही वेळानंतर कैलास पर्वताला पोहोचतात. तिथे भगवान शिव विराजमान होते. नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले. काही वेळानंतर कैलास पर्वतावर पोहोचतात, जिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते. भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तेथे मी एक विचित्र घटना पाहिली. एक तरुण व्यक्ती परक्या स्त्रीकडे संबंध ठेवण्यासाठी का बरे जातो? तो त्याच्या पत्नीचा विश्वासघात का करतो?
असा माझ्या मनात एक मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे भगवान. भगवान शिव म्हणाले, हे देवर्षी नारद, तुमचा प्रश्न विचारा. मी नक्कीच शंकेचे निरसन करेन. नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. नारदजी म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडे जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाही, त्यांना रतिक्रिया करू देत नाहीत. पतीसोबत न झोपल्यामुळे आणि रतिक्रिया न केल्यामुळे त्या स्त्रीच्या जीवनावर काय परिणाम होतो? आणि हे प्रभू, मनुष्य आपल्या जीवनात अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो? आपल्या आयुष्यात कोणती 3 कार्य कधीही करू नये? भगवान शिव देवर्षी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले, हे देवर्षी नारद, आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहे. तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतला पाहिजे. कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात. जे लोक आपले जीवन आनंद ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण आणि एक ज्ञानवर्धक कथेद्वारे या प्रश्नाची उत्तरे देणार आहे. तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका. भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन. कृपया तुम्ही कथा लवकर सुरू करा. मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेन. आणि हे प्रभू, या कथेचा प्रसार मी सर्व लोकांमध्ये करेन. यानंतर भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात, ही फार पूर्वीची गोष्ट आहे. त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव गजानन होते. तो शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता. त्याला त्याच्या शेतीतून चांगले धान्य मिळत होते. तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही धान्य घरी साठवत असे. त्यातून ते आपल्या गरजा पूर्ण करत असे. त्यामुळे तो शेतकरी धनवान होता. म्हणूनच तो शेतकरी आपल्या मुलावर गजाननवर खूप प्रेम करत असे. आपल्या मुलाला काहीही कमी पडू देत नसे आणि त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते. पण अधिक स्वातंत्र्यामुळे गजानन बिघडला होता, वाया गेला होता. पण जे आपल्या मुलांना खूप स्वातंत्र्य देतात, पैसा पाण्याची कमी भासू देत नाहीत, त्यांची मुले अशीच वाईट मार्गाला लागतात. मुलांना खूप स्वातंत्र्य देऊ नये. गजाननने लग्नाआधीच गजिनने वेश्येकडे जाण्यास सुरुवात केली. एक दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो आणि दारूही पितो. तो व्यसनी झाला आहे. शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले. त्यांनी विचार केला की हे सर्व गजाननला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे का? त्यांनी ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे. शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावेल, कदाचित तिचे ऐकून घेईल. असा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे गजाननचे लग्न लावून दिले. विवाह झाल्यानंतर गजानन घरातच राहू लागला, कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर, मनमोहक आणि रूपवती होती. काही काळानंतर गजाननच्या आईवडिलांचे वय झाले. ते फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हे जग संसार सोडला. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणाले, देवर्षी नारद, खरी कथा तर आता इथून पुढे सुरू होते. गजाननची पत्नी अत्यंत सुंदर होती. त्यामुळे गजाननची कामवासना शांत होऊ लागली होती. पण जुगार खेळायची सवय काही गेलेली जात नव्हती. गजानन जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे काहीच उरले नव्हते. त्याच्याकडे पैसा होता ना त्याच्याकडे कोणते कौशल्य. हे दरवर्षी नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले, आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. तुम्ही राजाकडे जा, तिथे काहीतरी काम शोधा जेणेकरून आपले जीवन चालवता येईल. तेव्हा भगवान शिव म्हणाले, समजण्यासारखी गोष्ट आहे की जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तू काय करू शकतो. जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कोणत्या तरी कामावर ठेवा असं तरी म्हणतो. पण गजाननला काहीच येत नव्हते, ना कोणते काम ना कोणते कौशल्य.
तो लहानपणापासूनच खूप लाडात वाढलेला, कामाची सवय नव्हती आणि त्याच्या आईवडिलांची त्याचा खूप लाड केला. त्याला 2 मुले झाली होती. त्यांचे लग्न लावायचे होते आणि पैशाची खूप गरज होती. पण गजानन त्याचे घर चालवणेही खूप कठीण होऊन बसले होते. गजानन धनधान्यासाठी पूर्ण मोकळा झाला होता. त्यांनी आपली शरीराची सर्व शक्ती जणू पूर्णपणे नष्ट केली होती. एके दिवशी गजानन कामवासना शमविण्यासाठी आपल्या पत्नीकडे जातो, परंतु त्याची पत्नी रतिक्रिया करण्यासाठी त्याला नकार देते. ती म्हणते की या जगातील सर्व सुख फक्त कामवासनेतच नसते, तर गरजवंतांची मदत करण्यातही असते. जे लोक कामवासनेमुळे वेडे होतात ते बर्बाद होतात. त्यांच्या घरी धनधान्याची बरकत राहत नाही. आज तुमच्यावर सुद्धा तीच वेळ आलेली आहे. भगवान शिव म्हणतात, स्त्रियांना त्यांच्या 3 चुका सांगणार आहेत. या गोष्टी आणि या लक्षपूर्वक ऐका. काही पुरुष जाणून बुजून अशा चुका करतात, तर काही लोक अनावधानाने करतात, तर काही लोक मुद्दाम सुद्धा करतात. परंतु त्यांच्याकडून या चुका घडतात. त्यांचे आयुष्य बर्बाद होते. हे मात्र नक्की. पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवले. जर तुम्ही ही चूक केली किंवा तुमच्या मुलांनी ही चूक केली, तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जीवन आणि भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते. दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेचा योग्य प्रकारे वापर नाही केला, तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात खूप अडचणींना सामना करावा लागतो. तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे. तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे किंवा वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून रोखते आणि बरबादीकडे नेते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. जर तुम्ही तुमच्या तरुणपणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही, तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना, रोगांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली आणि त्यामुळेच आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आत्ता मला तुमच्यासोबत झोपायची इच्छासुद्धा नाही. आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे. मी भगवंताच्या सेवेत विलीन होऊ इच्छिते. भगवंत आपली मदत करतील. आता ही वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जावे. आपण बाल्यावस्थेतून तरुणांपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते. ब्रह्मचार्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात आणि वैवाहिक जीवनात दाम्पत्य पुत्राची कामना करतात. पुत्र झाल्यावर सून मिळवण्याची इच्छा करतात. मग ते वृद्ध होतात आणि परत त्या ब्रह्मचारी जीवनात ते परत जातात, जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते. त्यामुळे आता ब्रह्मचार्य जीवनात जाणेच योग्य आहे. ज्या प्रकारे आपण आपले तारुण्य वाईट सवयींमुळे बर्बाद केले, आता तरी तुम्हाला कळले असेल की तुमच्यासोबत कामवासनेत का सहभागी होऊ शकत नाही आणि तुमच्यासोबत रितक्रिया का करू इच्छित नाही. आता आपले एकच काम महत्त्वाचे, मुलांचे लग्न करून देणे. तुम्ही कामवासना विसरून मेहनतीवरती लक्ष केंद्रित करा. भगवंत नक्कीच आपलं ऐकतील. मित्रांनो, पुढे भगवान शिव सांगतात, जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मग एके दिवशी काय होते, एक वृद्ध स्त्री गजाननच्या घरी येते आणि ती वृद्ध स्त्री गजाननच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते. ती म्हणते, मला संतती नाही, तूच मला 2 वेळच्या जेवणाची सोय कर. असे केले तरी माझ्यासाठी ते पुरेसा आहे. मग ती स्त्री गजाननच्या घरी राहू लागली. गजानन आपल्या 2 मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला. भगवान शिव पुढे सांगतात, त्या वृद्ध महिलेच्या संपत्तीमुळे गजाननच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. त्याच्या घरी पैसे आले, पण गजानन जो होता तो चुकीच्या मार्गाने चालू लागला. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि कामवासनेत सहभागी होण्यासही नकार दिला. त्यामुळे गजानन दुसऱ्या मार्गावर तो जाण्यासाठी खूप चुकीचा होता. त्याच्यानंतर तो दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात अडकला, कारण त्याची पत्नी व त्याच्यासोबत झोपत नव्हती. त्याला सोडून दुसरीकडे ती झोपत होती.
न त्याच्यासाठी रीतक्रिया करत होती आणि त्यामुळे आपली कामवासना शमविण्यासाठी गजानन दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. दररोज तिच्याकडे जाऊ लागला. ही चूक गजाननची नव्हती, तर त्याच्या पत्नीची होती. माझ्या मनाचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग कसा करू नये, जसा गजाननच्या पत्नीने केला. कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रतिक्रिया करणे पूर्ण बंद करते, तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातोच. त्याच्यासोबतच पती जर व्यसनाच्या अधीन गेला तर त्याला अजून वेगवेगळ्या वाईट सवयी लागणार होत्या. त्यासोबत पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नी देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते, जसे गजाननसोबत ती स्त्री रीतक्रिया करत होती. त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे. एकदमच सगळे सोडून देणे योग्य नाही. जर तुम्ही एखादी पूजा, अनुष्ठान जे काही करत असाल तर अशा वेळीसुद्धा आपल्या पतीला विश्वासात घेऊन अशा गोष्टी बंद कराव्यात, अन्यथा त्याचा परिणाम वाईट होतो. पत्नी जरी चुकीच्या मार्गावर गेली तरी ते पतीसाठी चांगले नसते. मग ती पुरुषाला व्यसनापासून दूर करू शकत नाही, हाच त्याचा अर्थ आहे. आणि घरात एक स्त्री, घरात सर्व काही असते. स्त्री ही आदिशक्ती आहे, तीच लक्ष्मी आहे आणि सरस्वती सुद्धा स्त्रीच आहे. त्यामुळे पतीलाही चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे स्त्रीच्या हातात असते. आता मी स्त्रियांसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगते, ज्या त्यांनी कधीही करू नये. पहिली गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये. जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतो. दुसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया करणे बंद करू नये. जी स्त्री आपल्या पतीसोबत रतिक्रिया करत नाही ती पूर्णपणे सोडते. तिचा पती व्याभिचारी बनतो, तो परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो आणि त्या स्त्रीच्या संसाराची पूर्णपणे वाट लागते. त्यामुळे आपला पती आपल्याशीच प्रामाणिक कसा राहील आणि आपला संसार चांगला सुखाचा कसा होईल, याकडे प्रत्येक स्त्रीने लक्ष दिले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात. जी स्त्री असे करते ते हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि स्त्री उत्तम स्त्री मानली जाते. स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांचा त्याग करते, त्या आपल्या पतीची व्याभिचारी होण्याला जबाबदार असते ती स्वतःच असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया केली पाहिजे. त्याच्या कामवासनेला शांत केले पाहिजे, जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रियांच्या जाळ्यात अडकणार नाही. पत्नीने पतीजवळ झोपले पाहिजे. हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झाले आहे. पती पत्नीने जवळ झोपल्याने हृदयविकाराचा झटका कधीही येत नाही, कारण पती पत्नी एकमेकांच्या जवळ असताना सर्व चिंता विसरून ते एकमेकांशी प्रेमाने राहतात. पती पत्नी एकत्र किंवा जवळ झोपल्यामुळे भावनिक सुरक्षितता वाढून तणाव कमी होतो. त्यामुळे रक्तदाब, कोर्टिसोल, तणाव संप्रेरक नियंत्रणात राहतो. हे थेट हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि झोपेत येणाऱ्या हृदयविकाराचा झटका रोखण्यास मदत करते. पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की तिचा पती कामवासनेत खूपच लिप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे. त्याचबरोबर चांगला संवाद साधून त्याला चांगल्या मार्गास घेऊन जावे. जिथे भगवंताची चर्चा चालू असते तिथे त्याला घेऊन जावे, जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा येऊ शकेल, भगवंताचे भजन करू शकेल, तपस्येत लीन होऊ शकेल. तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते. असे होऊ नये की स्त्री तर भगवंताच्या भजनात लिप्त झाली आणि पती मात्र चुकीच्या मार्गावरती गेला. पत्नी पतीच्या शारीरिक संबंधापासून पूर्णपणे दूर गेली तर पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही. पत्नी ही पतीची जीवनरूपी गाडीची 2 चाकं असतात. जर एक चाक रस्त्यावरून भटकले तर एका चाकावरती गाडी कशी चालणार? गाडीला मात्र धक्का लागतो, तसेच ती योग्य प्रकारे चालत नाही. असा संसार मोडकळीस येतो. म्हणून स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे की 3 प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं करावं. आणि ज्या स्त्रिया असे करतात त्यांना समाजात सर्वश्रेष्ठ स्त्रिया मानल्या जातात. त्या आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात. मग पुरुषसुद्धा दुसऱ्या स्त्रीचा विचार करणेही टाळतात.
मग पुरुषसुद्धा दुसऱ्या स्त्रीचा विचार करणेही टाळतात आणि स्वतःबरोबर पत्नीचेही कल्याण करतात. भगवान शिव म्हणतात, हे देवर्षी नारद, आता तुला कळलं असेल की तो पुरुष ज्याला तू पाहिलं ते झोपडीतून एका स्त्रीसोबत क्रियेत लिप्त होता. तो गजाननच होता. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते. न ती तिच्यासोबत झोपत होती, न क्रिया करत होती. त्यामुळे गजानन आपली कामवासना शांत करण्यासाठी तो दुसरीकडे जाऊ लागला. जर प्रत्येक स्त्रीने ही खबरदारी घेतली आणि आपल्या पतीला चांगल्या मार्गावर घेऊन गेले तर तिच्यासोबत पतीचे देखील कल्याण होते. अन्यथा पती वाईट मार्गाला लागतो आणि संसार पूर्णपणे बिघडतो. आपण बऱ्याच ठिकाणी असे उदाहरण बघतो की वय होऊन सुद्धा एखादा पुरुष दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो. त्याला पूर्णपणे जबाबदार त्याची पत्नी असते. भगवान शिव म्हणाले, नारदजी, आता तुम्ही स्वतः पाहिलेस पुरुष का बिघडतो. मित्रांनो, देवर्षी नारद आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून खूप प्रसन्न होतात आणि नारायण नारायण जप करत करत विष्णू लोकात जातात. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल. माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आम्हाला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.